अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि ज्या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये ही घटना घडली, जी टेम्पो ट्रॅव्हल जळाली होती ती आत्ता आपण त्या ठिकाणी आहोत आणि याच टेम्पो ट्रॅव्हलला आग लागली होती आणि या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये असणारे 4 जे कर्मचारी आहे त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। आता ही जी काही टेम्पो ट्रॅव्हल आहे ती हिंजवडी पोलीस स्टेशनच्या परिसरात आणली गेलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो योमा ग्राफिक्स कंपनी जी प्रिंटिंग कंपनी आहे या कंपनीचे हे कर्मचारी होते आणि सुरुवातीला या टेम्पो ट्रॅव्हलच्या पुढच्या भागात आग लागली होती, ज्या ठिकाणी चालक आणि पुढे काही कर्मचारी बसलेले होते। ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी या टेम्पो ट्रॅव्हलचा चालक त्याने टेम्पो ट्रॅव्हलच्या बाहेर उडी मारली, त्यासोबतच इतर जे पुढचे कर्मचारी होते त्यांनी देखील उडी मारली होती। मात्र मागे बसलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून या टेम्पो ट्रॅव्हलचा दरवाजा हा उघडला नाही, लॉक झाला होता आणि त्यामुळे हे जे कर्मचारी आहेत 4ही कर्मचारी होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। इतर 6 जे कर्मचारी आहेत त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे। एकूण 12 ते 15 कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हलमधून प्रवास करत होते आणि अचानकपणे सकाळी साधारणतः 8 वाजताच्या सुमारास या टेम्पो ट्रॅव्हलला आग लागली आणि त्यानंतर ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आणि हे जे काही 4 कर्मचारी ते इंजिनियर असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्या सगळ्या संदर्भात आता हिंजवडी पोलीस या सगळ्या जो काही प्रकार घडलेला आहे, जी घटना घडलेली आहे त्या घटनेची आता चौकशी करतात। नेमकं आगीचं कारण काय होतं हे देखील त्याची चौकशी होते। मात्र आता या टेम्पो ट्रॅव्हलची नेमकी काय अवस्था झालेली आहे ती आपण पाहू शकतो। या टेम्पो ट्रॅव्हलचा फक्त आता सांगाडा उरलेला आहे, जे काही आतले जे शीट होते त्यानंतर जे काही बाक आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो सुद्धा पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि आता या सगळ्या घटनेची हिंजवडी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे। भीषण अशी ही आग लागली होती, नेमकं आग कशी नेमकं लागण्याचं कारण काय आहे याची देखील आता चौकशी केली जात आहे। साधारणतः हे जे कर्मचारी आहेत ते कामावरून परतत असताना ही आग लागलेली आहे। हिंजवडी परिसरातला फेज 1 भागात अर्थात तमन्ना सर्कल आहे, या सर्कलच्या परिसरामध्ये या टेम्पो ट्रॅव्हलला ही आग लागली होती आणि आपण पाहू शकतो। नक्कीच योगेश, त्यामुळे अत्यंत धक्कादायक आणि दुःखद अशी ही घटना। धन्यवाद या माहितीसाठी।